नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला लाडका मित्र श्री स्वामी समर्थ नर्सरी पाचोरा जळगाव या नर्सरीचा सर्वेसर्वा श्री संदीप निकम. आता आपण ही जी बाग पाहतोय, ही बाग 3 वर्षे आणि 4 महिन्याची न्यूशेला या जातीची मोसंबी बाग आहे. ही बाग आपण पूर्ण रासायनिक प्रक्रियेद्वारे आपण पूर्ण डेव्हलप केलेले आहे. हे कोणतेही शेणखत किंवा कुठलाही 10-20 युरिया किंवा कोणतेही कीटकनाशक फवारणी किंवा बुरशीनाशक फवारणी कोणतेही काही प्रकारच्या फवारण्या वगैरे काही केलेल्या नाहीत. फक्त आपण हे अशा प्रकारचे आता हे असं ठोकून पूर्णपणे आपण काय करतोय की आतमध्ये 4 प्रकारचे हिवान कोकणी मल्टीप्लस डिफॉस्को डिफाय असे 4 प्रकारचे मिश्रण तयार करून औषधांचं त्याच्यामध्ये ह्युमिक वापरून पूर्णपणे आपण तो डोस तयार केलेला आहे. आणि डोस तयार करून असं प्रत्येक झाडाला, आता हे झाडांची पालवी बघा, पूर्ण ही बाग बघा, फक्त 3.5 वर्षाची बाग आहे. पूर्णपणे सेटिंग वगैरे होऊन पत्ता वगैरे तुम्हाला कोणताही पत्ता असा पिवळा किंवा करपट किंवा काळा, त्याच्यावरती कोणताही मवा वगैरे असलं काही नाही. झाडाला कुठे डीक रोग किंवा होमणी कोळखिडा याने कोणतंही झाड ग्रासलेलं नाही आहे. पूर्ण आपण रासायनिक प्रक्रियेद्वारे जे आपण म्हणतो की अशा फवारण्या करून किंवा वरती काही सोडून वगैरे आपण अशा फवारण्या कितीही लाखो रुपयाच्या केल्या किंवा आणखी काहीही तुम्ही वरून काहीही केलं तर त्याला वरून कोणताही फायदा नाही. जोपर्यंत आपण त्याच्या मुळाशी जात नाही आहे तोपर्यंत ते आपण फवारण्याचा त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही आहे. हे बघा, प्रत्येक वर्षी आपण डोस देतोय. फक्त पावसाळा संपल्यानंतर बहार वगैरे निघाला की आता आपण हे डोस देऊन, आता ताण देऊन ही बाग पूर्णपणे आपण काय करणार आहे, आता बहार वगैरे त्याचा घेणार आहे. हे असं जे ठोकता ते ठोकून असं औषधं टाकता येते. 4 प्रकारचे एकत्रित मिश्रित औषधं आहेत ते आपण औषध टाकतोय. त्याच्यामुळे जे डीक आणि होमणी कोळखिडा जे खाली आपल्या मुळीला मेन कुंड्याच्या खाली ज्या मुळे असतात, जे 3 थर असतात मुळ्यांचे, जे ते ग्रासलेले असतात, तर होमणी आणि कोळखिड्यामुळे जो डीक तयार होतो तर तो डीक वगैरे काय तयार होणार नाही. आता हा जो मुलगा लावतोय हा पेपर डिओ म्हणून आहे. तो पेपर डिओ काय काम करतो की खाली कुंदा मजबूत करतो, डीक वगैरे वरती फुटून देत नाही किंवा डीक वगैरे झाडाला येत नाही आहे. जसं आपण मोरचूत चुना वगैरे लावतो तसाच एक प्रकार आहे तो. तर आपण हे लावलं तर ह्याला वर्षभर काही मोरचूत किंवा चुना वगैरे काही लावायची गरज नाही. आता हे बघा, पूर्ण काय झाडं फ्लावरिंग वगैरे होऊन आहे, पत्ते वगैरे पूर्णपणे असा पत्ता वर्षभर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत असाच पत्ता तुम्हाला सेम टू सेम दिसणार आहे. ह्याच्यामध्ये कोणताही बदल नाही. आपण कोणतंही खत टाकलेलं नाही किंवा कोणतंही काहीच केलेलं नाही आहे. फक्त आपण 1 वर्षातून डोस देतोय. असं पूर्णपणे हे जे फांद्या आहेत ते फांद्या पण पूर्णपणे कडक आहे त्याच्या. तर असेच कुणाला बाग वगैरे तयार करायची असेल किंवा कोणी इच्छुक असेल, कोणाची बाग अशी डीक वगैरे किंवा होमणी, बिरूड, कोळखिडा किंवा बुरशीने ग्रासलेले असेल किंवा मव्याने ग्रासलेले असेल, त्याच्यावरती आपण पूर्णपणे फक्त 1 डोस वर्षभर त्याच्या कामी येतो. तुम्हाला